राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते. राम बहुजनांचे आहेत, शिकार करून खाणारे राम आमचे. शिर्डीच्या मेळाव्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान. जितेंद्र आव्हाडांना अटक करा, राम कदमांची मागणी. घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपचं आक्रमक आंदोलन. राम कदमांकडून आव्हाडांविरोधात एफआयआर. पुणे शहर भाजप आव्हाडांविरोधात आक्रमक. अलका चौकामध्ये भाजपचं तिरडी आंदोलन. श्रीरामांसंदर्भातील आक्षेपार्ह विधानाचा निषेध. पवारांसमोर वारंवार अशी बेताल वक्तव्य. शरद पवारांनी हे ठरवून चालवले का? महंत सुधीर दास यांचा सवाल. तर नाशकातील महंतांची आव्हाडांविरोधात तक्रार. जितेंद्र आव्हाडांवर प्रतिक्रिया देण्यासाठी मवियातील 3 नेत्यांचा नकार. सुप्रिया सुळे, संजय राऊतांसह अनिल देशमुखांच्या नो कमेंट्स. आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही. श्रीरामाविषयी बोलताना सांभाळून बोलावं. ठाकरे गटाच्या अंबादास चांदेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांचा आव्हाडांना घरचा आहेर. महत्वाचे मुद्दे सोडून देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे. रोहित पवारांचं ट्विट. अरविंद केजरीवालांना आज अटक होणार नाही. ईडीच्या सूत्रांची माहिती. कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवालांना चौथ्यांदा समन्स पाठवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतमीचा कार्यक्रम. कार्यक्रमात राडा. सत्तारांकडून लाठीचार्जचे आदेश. सत्तारांकडून शिवळा भाषेचा वापर. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप. मालेगावमधील अमन परदेशींच्या तक्रारीनंतर गुन्हा. ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावरून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी. राजू शेट्टी ठाकरे भेटीवर जाधवांकडून टीका. टीकेच्या दुसऱ्याच दिवशी हकालपट्टी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठा अंगणवाडी मोदींच्या दौऱ्यासह अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज सुनावणी. विधानसभा अध्यक्षांसमोर 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान. सेना आमदार अपात्रतेआधीच राष्ट्रवादीची सुनावणी. लोकसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक सुरू. नाना पटोले, बाळासाहेब थोरात बैठकीमध्ये उपस्थित. राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चेची शक्यता. शरद पवार गटाच्या शिर्डीमधल्या शिबिराची आज सांगता. शरद पवारांचा आज शिबिरामध्ये संबोधन. दुपारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. जळगावातील संत मुक्ताई साखर कारखान्यामध्ये ऊसाचा तुटवडा. 2024-25 पर्यंत ऊस गाळप हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय. कारखाना बंद पाडण्याच्या मार्गावर. मुंबईत धुक्याचं प्रमाण वाढलं. हवेची गुणवत्ताही खालावली. मुंबईमध्ये 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पारा घसरण्याची शक्यता. कोरोना झाल्यास 5 दिवस होम क्वारंटाईन रहा. राज्यातील कोविड टास्क फोर्सचा नागरिकांना सल्ला. वयस्कर व्यक्तींना मास्क लावण्याच्याही सूचना. इंद्राणी नदीवर आजही केमिकलयुक्त फेस. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सपशेल कानाडोळा. सरकारचं दुर्लक्ष. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचं व्हॉट्सअप चॅट समोर. सुकेशच्या वकिलांपासून चॅट जारी. जॅकलिन सुकेशची माफी मागत असल्याचा दावा.